नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे। डीए आता 53% वरून 56% जाणार आहे। याचा तुमच्या पगारावर किती मोठा परिणाम होईल याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, महागाई भत्ता कसा ठरतो? डीए हा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे AICPIच्या आधाराखाली ठरवला जातो। जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार 56% डीए लागू होण्याची शक्यता आहे। सप्टेंबर 2024 मध्ये 1.3 अंक तर ऑक्टोबरमध्ये 144.5 अंक आणि यानंतरच्या आकडेवारीवर अंतिम निर्णय येईल। नवीन डीए 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। त्याची घोषणा मार्चमध्ये अपेक्षित आहे। डीएचे फायदे: वाढत्या महागाईत आर्थिक मदत होईल, कर्मचाऱ्यांचा खर्चयोग्य उत्पन्नात सुधारणा होईल। कधीपासून लागू होणार आहे मित्रांनो? डीएची अंमलबजावणी 1 जानेवारी 2025 पासून होणार असून याची घोषणा मार्च 2025 मध्ये होईल। सध्या कर्मचाऱ्यांना 53% डीए दिला जातो, जो जुलै 2024 पासून लागू आहे। तर ही बातमी तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे ते नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत राहा। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।